मैं मराठी में बोलूँगा. आता मी मराठीमध्ये बोलणार. इथे आज जायची 15 रुपये तिकीट आहे. गर्व आहे मला मराठी असल्याचं. अरे भाई चले जाएंगे मराठी माणूस हे मराठी माणूस हा म्हणूनच मराठी माणूस हा अख्ख्या मागे आहे दुनियेचा. ह्याच कारणामुळे पूर्ण महाराष्ट्रवाला जगदंबा दिस गया. जगदंबा हे बघा बघा किती सुंदर असं मंदिर आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा. खूप असं भव्य. मावळे आम्हीच लढणार चाकर शिवाचं. हे ज्ञान मंदिर आहे. पाहू याच्यामध्ये काय आहे. खूप सुंदर मंदिर आहे. गाइस फिलहाल अभी हम आए हैं साउथ में लोकेटेड जो बेस्ट छत्रपति शिवाजी महाराज जी का म्यूज़ियम है, जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज जी ने स्वतः की तलवार भी दी थी ऐसा, या फिर है ऐसा कुछ तो बताइए. तो अभी मैं मराठी में बोलूँगा. आता मी मराठीमध्ये बोलणार. इथे आज जायची 15 रुपये तिकीट आहे. तर नेमकं जरी तुम्ही कधी इथे याल तर मेक शुअर कराल की 15 रुपयाची पास घेऊनच आज जाल, कारण की ते पास घेऊनच जाऊ शकता तुम्ही. चल जाऊ आता आतमध्ये. आणि मला मराठी बोलता येते. जर तुम्ही माझं ब्लॉग पाहत असाल तर असं नको समजा की मला मराठी नाही बोलता येत, कारण की मला मराठी बोलता येते पण मी हिंदीत ब्लॉग्स करतो. बिकॉज नो लँग्वेज बॅरियर. त्यामुळे आता आपण जायचं आतमध्ये. लुक ॲट दिस छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र श्री सलम. या ओके जाऊया आतमध्ये आणि एक्सप्लोर करूया. खूप फन करूया. हो सांगितलं मी त्यांना की 15 रुपयाची तिकीट आहे. तू पण सांगून द्यायचा 15 रुपये तिकीट आहे इथे. ठीक आहे जाऊ आतमध्ये. आता पाहू. एक तिकीट द्या की. हो हे तिकीट. ओके चालायचं आतमध्ये तिकीट घेऊन. आता आपण जाऊ पाहू काय आहे. सो आता आपण आतमध्ये आहो. मी तुम्हाला दाखवू शकतो की इथे राजवाड्यासारखाच आहे खूप ऑलमोस्ट. म्हणजे असं काय एकदम साऊथ इंडियनवाला वाईब नाही येत आहे. पूर्ण महाराष्ट्रवाला जगदंबा दिस गया. जगदंबा हे बघा. जय महाराष्ट्र. गर्व आहे मला मराठी असल्याचं. अरे भाई चले जाएंगे मराठी माणूस हे मराठी माणूस हा म्हणूनच मराठी माणूस हा अख्ख्या मागे आहे दुनियेचा. याच कारणामुळे मराठी माणूस मागे आहे दुनियेचा. खूप सुंदर असा मंदिर आहे. हा खूप मोठा म्युझियम सारखा आहे. ह्याच्यामध्ये हिस्टोरिक आहेत असं. म्हणजे जेव्हा महाराज छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा साऊथ इंडियामध्ये आलेले होते तेव्हा जे पण काही केलात किंवा जिंकले त्याचे मेमोरीज म्हणून मेमोरियल वस्तूज आहेत खूप सारे. तर पाहू वर जाऊन काय काय आहे. तर काही आपला दख्खनचा साम्राज्य होता ज्याच्यामध्ये आपण खूप शूरवीर होतो त्या काळामध्ये. अष्टप्रधान मंत्र तिकीट ले लो. अष्टप्रधान बघा किती सुंदर असं मंदिर आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा. खूप असं भव्य आहे. म्हणजे पूर्ण राजकारभार जसं सांभाळत होते ना महाराज सेम तसंच आहे पूर्ण. सगळे आहे तिथे. चेक दिस आउट. हे संभाजी महाराज बसून आहे तिथे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जिजाऊ सगळे खूप सुंदर आहेत. म्हणजे यांची पूर्ण नाही का हिस्ट्री दख्खनचा जो हे होता ना त्याची पूर्ण हिस्ट्री दाखवण्यात आलेली आहे इथे. जो मंदिर पाहतो आपण सगळे वस्तू याच्यामध्ये दाखवण्यात आला. इथे खाली लिहून पण आहे. तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला दिसत असेल तर. पूर्ण जे पण इकडे दख्खनमध्ये आले होते महाराज जेव्हा ती पूर्ण इन्फॉर्मेशन इथे म्हणजे मेमोरीजमध्ये सांगण्यात आलेली आहे. पूर्ण कशी झालेली आहे लढाई वगैरे म्हणून. म्हणजे हा खूप सुंदर आणि भव्य आहे. असं नाही की छोटासा आहे. खूप मोठा आहे. एक दिवसाला खूपच जास्त मोठा आहे. इथे पूर्ण सांगितलं गेलेलं आहे किती कसं काय केलं आहे. पूर्ण राजकारण पूर्ण कीर्तिदन जसं ही सभा महाराजांचे पूर्ण. हे पूर्ण 3D आहेत. हे जे दिसत आहे हे पूर्ण 3D आहेत. म्हणजे हे एक प्रिंट नाही आहे. हे बनवण्यात आलेलं आहे पूर्ण आकाराच्या हिशोबाने. म्हणजे एकूण एक असं कणकण दिसत आहे त्याच्यामध्ये ना की फक्त असं चित्र लावलेले आहे. बघा पूर्ण
हा तो मंदिर आहे जो सकाळी आपण व्हिजिट केलेला, जिथे छत्रपती शिवाजी महाराज गेलेलेत. तिरुपती बालाजीचं मंदिर. म्हणजे महाराज दख्खनमध्ये जेव्हा असताना ना पूर्ण मंदिर जे डिमॉलिश झालेले होते किंवा तोडण्यात गेलेले होते त्यांनी परत बिल्ड केलेला पूर्ण ते सगळे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे A to Z. तर आता वेळ आहे या मंदिरात जायची. चला पाहूया काय आहे या मंदिरामध्ये. तर खूप सारे देवी देवतांच्याच स्मारक आहेत असं वाटत आहे मला त्याच्यामध्ये. पाहू, लेट्स गो. मावळे आम्हीच लढणार चाकर शिवाचं. सो बेसिकली 2011 मध्ये ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे. इथे लिहून आहे, चेक दिस आउट. 14/11/2011 मध्ये या मंदिराची स्थापना झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप सुंदर मंदिर आहे. सो बेसिकली अभी हे ज्ञान मंदिर आहे. पाहू याच्यामध्ये काय आहे. खूप सुंदर मंदिर आहे. This is the place where Shivaji Maharaj was blessed and give darshan by the यह स्थान है शिवाजी महाराज को माँ ब्रह्मा और रामा दर्शन दिए थे. ओके. सो हे ते प्लेस आहे जिथे माता राणीने स्वयं छत्रपती शिवाजी महाराजांना दर्शन दिले होते. चेक दिस आउट. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बसून ज्ञान घेतला होता. हे बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे जिथे त्यांनी आपला हे घेतला होता. आणि हे त्यांच्या स्वराज्याची तलवार आणि मुकुट. खूप सुंदर मंदिर आहे. स्वराज्याचा झेंडा. अजून काय काय पाहायला मिळणार आहे. हे दुसरे किल्ले आहेत. ओके, हा रायगडचा किल्ला आहे इथे जो दाखवण्यात आलेला आहे फक्त. खूप सुंदर आहे. आणि तो रायगड होता. तिकडे जो किल्ला आता जो थोड्या वेळा अगोदर पाहिला होता तो होता राजगड. सो बेसिकली हे आहे राजगड. हे जे किल्ले आहे हे राजगड आहे आणि ते जे होते ते रायगड आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकमध्ये इथे बांधून ठेवलेलं आहे. हे बघा, खूप सुंदर अशी तलवार आहे. बट हे रिअल नाही आहे. हे रिअलवाली तलवार नाही आहे, फक्त मूर्तीसारखी बनवलेली आहे. जर तुम्हाला ना ह्याच्याबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायचं असेल ना तर रणजित देसाईंची श्रीमंत योगी अशी पुस्तक म्हणून लिहिलेली आहे. खूप सुंदर अशी. तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता. त्याचा पूर्ण उल्लेख आहे. म्हणजे कधी इथे आलेले ते, कधी काय झालं, कोणता गड किंवा कुठे त्यांनी हे घेतलेली, कुठे माता राणीचे दर्शन मिळाले, सगळं त्याच्यामध्ये पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन आहे. म्हणून तुम्ही श्रीमंत योगी म्हणून एक आहे ते वाचू शकता. 704 इथे किल्ले शोकेसमध्ये म्हणून बनवलेले आहेत. चला समोर वाढूया आता लवकर.